लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता कधी भेटणार याची आता सगळ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे आणि बऱ्याच ठिकाणी बरेच सारे अंदाज व्यक्त केले जात आहेत। 8व्या हप्त्याबाबत टीव्ही वाले वेगळ्या गोष्टी सांगतायत, न्यूजपेपर वाले बऱ्याचशा गोष्टी सांगतायत, तर एकीकडे मंत्री सुद्धा बऱ्याचशा गोष्टी सांगतायत। पण नेमका हप्ता कधी येणार याची भरपूर साऱ्या ताई प्रतीक्षा करत आहेत। पण तुम्हाला बघा, मी प्रत्येक वेळेस ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असते। तर बघा, काल या ठिकाणी सर्वांनाच वाटत होतं की हप्ता येणार, कारण की टीव्हीवर सुद्धा त्या स्वरूपात बातम्या आल्या होत्या। तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि लक्षात घ्या, काल या ठिकाणी कोणालाही हप्ता जमा झालेला नाही, कारण की सत्य गोष्टी मी तुम्हाला सांगत असते। काल या ठिकाणी बरेच जणी म्हणत असतील की आम्हाला हप्ता भेटला, पण लक्षात घ्या, काल कोणालाही हप्ता भेटलेला नाहीये आणि आज पण सकाळच्या 11 वाजेपर्यंत एकाही ताईला हप्ता भेटलेला नाहीये। त्यामुळे जर कोणी तुम्हाला फेक न्यूज सांगत असेल की हप्ता चालू झालाय, हप्ता आम्हाला भेटलाय, तर असं झालेलं नाहीये। त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका। ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत, त्याच मी तुम्हाला सांगत असते। तर लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, तर सगळ्यात पहिल्यांदा TV9 मराठीने 21 फेब्रुवारीला सांगितलं होतं की आजपासून हप्ता सुरू होणार आहे। हे एक सर्वात मोठं टीव्ही चॅनल आहे, पण हप्ता या ठिकाणी कोणालाही चालू झालेला नाहीये। म्हणजे TV9 मराठीची ही गोष्ट या ठिकाणी चुकीची ठरलेली आहे। त्यांनी अंदाज व्यक्त केला होता की वाटपाला सुरुवात होणार आहे। त्यानंतर दुसरी बातमी होती साम टीव्ही वाल्यांची। त्यांनी सुद्धा 21 फेब्रुवारी रोजी सांगितलं होतं की आजपासून हप्ता वाटप होणार, पण पैसे या ठिकाणी आलेले नाहीयेत। बघा, जर कोणी कमेंट करत असेल की मला पैसे आलेत, तर कोणीही विश्वास ठेवू नका। बऱ्याच फेक न्यूज, बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी या ठिकाणी हल्ली व्हायरल होत आहेत। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी एक छोटासा प्रश्न विचारते की तुम्हाला पैसे आलेत का? कारण सगळेजण सांगत आहेत की हप्ता सुरू झालाय, हप्ता वाटप सुरू झालेला आहे, पण तुमच्या अकाउंटला खरंच पैसे आलेत का? मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव व जिल्हा सांगायचा आहे, कारण की आज सकाळच्या 11 वाजेपर्यंत कोणालाही पैसे आले नाहीये। पण लाडक्या ताईंनो, तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की कृपया कोणीही चुकीच्या बातम्या सांगू नका। जर तुम्हाला खरंच हप्ता आला असेल तर तुमचं नाव व जिल्हा कमेंट करून सांगायचं आहे, आणि नसेल आलं तर नाही आलं असं सांगायचं आहे, कारण की आता जिल्ह्यानुसार याद्या समोर यायला लागलेल्या आहेत आणि 8वा हप्ता सुद्धा जिल्ह्यानुसारच वितरित केला जाणार आहे। पण माझ्या माहितीनुसार अजूनही कोणाला वाटप सुरू झालेलं नाहीये। जर एखादा कोणता छोटा जिल्हा असेल जिथे वाटप झाला असेल, तर त्यांनी मला लगेच सांगायचं आहे, कारण की ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगत असते। त्यामुळे जर कोणी चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे 2 मंत्र्यांनी, त्यामधून पहिले म्हणजे अजितदादा पवार यांनी 15 फेब्रुवारी रोजी काय सांगितलं होतं ते आपण बघूया। तर त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी सांगितलं होतं की मी कालच 3500 कोटींच्या चेकवर सही करून आलेलो आहे आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळून जातील, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। 15 तारखेनंतर 8 दिवस जर पकडले तर उद्या किंवा परवा या ठिकाणी पैसे येऊ शकतात। 24 तारखेपासून तरी पैसे यायला पाहिजेत। त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी आदिती तटकरे मॅडम, ज्या आपल्या महिला व बाल विकास मंत्री आहेत, त्यांनी सांगितलंय की 2 ते 3 दिवसामध्ये पैसे येतील। त्यांनी 20 तारखेला रात्री सांगितलं होतं। त्यानंतर 2 ते 3 दिवस पकडले तर 23 ते 24 फेब्रुवारी तारीख येते। त्यामुळे आपण मंत्र्यांवर विश्वास ठेवूया। ज्यांनी पैसे पुढे पाठवलेत त्यांनी त्यांच्या तोंडातून सांगितलंय की 2 ते 3 दिवसात पैसे येतील। तर त्यामुळे लाडक्या ताईंनो, अफवांवर विश्वास ठेवू नका। बऱ्याच ताईंना या ठिकाणी मनस्ताप झालेला आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो, आतापर्यंत तुम्हाला पैसे आले असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि नसतील आले तर काळजी करू नका, टेन्शन कोणीही घेऊ नका। आज किंवा उद्या तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल। लाडक्या ताईंनो, कोणीही काळजी करू नका, पैसे कधीही येऊ शकतात। त्यामुळे सगळ्या लाडक्या ताईंनी हसत राहा, आनंदी राहा, कोणीही काळजी करू नका। तुम्हाला 8वा हप्ता भेटून जाईल। 100% तुमच्या अकाउंटवर 2 ते 3 दिवसात पैसे येतील। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणीही टेन्शन घेणार नाही। आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।